बघा क्वेश्चन नंबर 51 बघा. आता 51मध्ये बघा की डाव्या बाजूला काही घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत आणि उजव्या बाजूला त्या घटना दुरुस्ती कशासंबंधी आहेत ते दिलेलं आहे. आता डाव्या बाजूला दिलेली आहे की 97 जी घटना दुरुस्ती आहे, 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 तो कशाशी संबंधित आहे. तर बेसिकली तो आहे सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण देण्यात आलं. आता 97वी घटना दुरुस्ती जी आहे याच्यामध्ये घटनेमध्ये 3 ठिकाणी बदल करण्यात आला. एक आर्टिकल 19मध्ये ही बदल करण्यात आला या कायद्याने. ठीक आहे की सहकारी संस्था स्थापन करणे हे काय झालं आपलं फंडामेंटल राईट झालं, मूलभूत अधिकार झाला. त्यानंतर की राज्यांनीही सहकारी संस्थांना पाठबळ द्यावं किंवा प्रोत्साहन द्यावं किंवा त्या निर्मितीमध्ये त्यांनी प्रोत्साहन द्यावं याच्यासाठी राज्याचे मार्गदर्शक तत्व 43B ठीक आहे हेही संविधानामध्ये ॲड करण्यात आलं राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये. आणि त्यानंतर एक नवीन चॅप्टरच 9B म्हणून सहकारी संस्था असं चॅप्टरच ॲड करण्यात आला आणि त्याचे जे आर्टिकल्स आहेत त्याचे आर्टिकल 243ZH पासून ते 243ZT पर्यंत जे आर्टिकल्स आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत 97वी घटना दुरुस्ती. आता सेकंड आहे 86वी घटना दुरुस्ती अधिनियम. तर ती कशाशी संबंधित आहे तर ती आहे प्राथमिक शिक्षणाचा मूल अधिकार देण्यात आला. आता 86व्या घटना दुरुस्तीनेही 3 ठिकाणी घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. मूलभूत हक्कामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही करण्यात आलेली आहे, मूलभूत कर्तव्यामध्येही करण्यात आलेली आहे. तर 86वी जी घटना दुरुस्ती आहे याच्यानुसार आर्टिकल 21A ठीक आहे 21A जे आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हा मूलभूत अधिकार देण्यात आला. म्हणजे 6 ते 14 या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा हा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर DPSP किंवा राज्याचे मार्गदर्शक तत्वे जे आहे 86च्या अंडरच जे 45 याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि 0 ते 6 या वयोगटाचं संगोपन आणि शिक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असंही दिलं. आता इथं बघा वय चेंज आहे. DPSPमध्ये जे राज्याचे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये 0 ते 6 ही वयोगट आहे आणि इथं जे आहे ते 6 ते 14 वयोगट आहे. ठीक आहे, हा बदल करण्यात आला DPSP. तिसरं म्हणजे कर्तव्यामध्येही एक कर्तव्य ॲड करण्यात आलं. ठीक आहे, समावेश करण्यात आला मूलभूत कर्तव्यामध्ये. आणि तिथंही जे वय आहे की मुलाचे आईवडील असेल पालक असतील त्यांनी 6 ते 14 या वयोगटातील मुलांची जी आहे ते शिक्षणाला प्रोत्साहन द्यावं वगैरे असं कर्तव्य त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर 86वी घटना दुरुस्ती आहे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार केला. 69वी जी घटना दुरुस्ती आहे यांनी दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आणि याच घटना दुरुस्तीने तिथं 70 सभासद असलेली विधानसभा स्थापन करण्यात आली आणि 7 मंत्रिमंडळ सदस्य असलेलं मंत्रिमंडळही उभा करण्यात आलं. 69वी घटना दुरुस्ती. 52वी जी घटना दुरुस्ती आहे ती पक्षांतर विरोधी कायदा आहे. ठीक आहे, काय आहे अँटी डिफेक्शन लॉ आहे. काय आहे 52. तर हे जर सगळं आपण मॅच केलं तर उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हां म्हणजे डिटेल्स आणि हे बघा. क्वेश्चन नंबर 52 बघा. अग्रक्रम ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सबाबत योग्य विधानाची निवड करा. पहिले आहेत भारताचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री त्यांच्या संबंधित राज्यात आणि राज्यपाल संबंधित राज्याच्या बाहेर आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष. आता यांचं ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार आपल्याला त्यांची अरेंजमेंट करायची आहेत. आता ही तर माहिती आहे आपल्याला की राष्ट्रपती सर्वात आधी असतात. ठीक आहे, तर ए आपल्याला कुठं दिसतं सगळ्याच याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर जे आहेत हे मुख्यमंत्री त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री येतात. ठीक आहे, त्यानंतर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री येतात आणि मुख्यमंत्र्यानंतर जे आहे तर त्या संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत ते बाहेर जातात. ठीक आहे, बाहेरच्या राज्यात जर गेले तर त्यांना मग नंतर प्रेफरन्स त्यांच्या राज्यात असेल तर ते मुख्यमंत्र्याच्या वर येऊन जातात. आता ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स जर आपण बघितला तर तो कसा आहे सिक्वेन्स हे अशा प्रकारचा आहे. बघा ऑर्डर प्रेफरन्स जो आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स जे आहे तो कसा आहे. पहिला राष्ट्रपती आहे, त्यानंतर उपराष्ट्रपती सेकंड नंबरला, थर्ड नंबरला पंतप्रधान आहेत, फोर्थ नंबरला जो आहे ते राज्यपाल आहेत. जेव्हा ते राज्यपाल स्वतःच्या राज्यात असतील ठीक आहे त्यांच्या संबंधित राज्यात असतील तर ते पंतप्रधानानंतर लगेच येतील. पण जेव्हा ते दुसऱ्या राज्यात जातील इथे बघा हे जेव्हा ते दुसऱ्या राज्यात जातील तेव्हा ते 8 नंबरला येतील. म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा खाली आहेत. ठीक आहे म्हणजे 8 नंबरलाच आहेत पण प्रेफरन्स वाईज बघितलं तर ते मुख्यमंत्र्याच्या नंतरही येतात. तर राज्यपाल जे आहेत त्यांच्या संबंधित राज्य 4 नंबरला आहेत, त्यानंतर माजी राष्ट्रपती आहेत, त्यानंतर उपपंतप्रधान आहेत, त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री संबंधित राज्यात 7 नंबरला आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण राज्यसभेचे जे उपाध्यक्ष आहेत ते 10 नंबरला आहेत. तर हा ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स आहे. ठीक आहे,
तर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सचं ॲन्सर काय यायला पाहिजे मग आपलं, हा जर प्रेसिडेन्स असेल तर पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. ठीक आहे, की फर्स्ट नंबरला राष्ट्रपती असतील, त्यानंतर संबंधित राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील, त्यानंतर राज्यपाल येतील, त्यानंतर तुमचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येतील. ठीक आहे, आणि त्यानंतर राज्यसभेचे आता बघा इथं ही एक गोष्ट आणखी लक्षात घेण्यासारखी आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे बघा, भारताचे सरन्यायाधीश जे आहेत ते 6 नंबरला आहेत, पण बाकीचे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते कुठे आहेत, तर ते 9 नंबरला आहेत. बाकीचे जे न्यायाधीश आहेत ते कुठे आहेत, 9 नंबरला आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 53 बघा, पुढील दिलेल्या विधानांवरून योग्य विधानाची निवड करा. राज्यघटनेतील कलम 109 नुसार असलेले धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. आता धन विधेयक जे आहे ते फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेत मांडता येत नाही, हे खरं आहे. पण राज्यघटनेतील कुठल्या कलमानुसार हे धन विधेयक आहे, तर ते आहे 110. त्यामुळे हे विधान जे आहे पहिलं हे कसं आहे, चुकीचं आहे. सेकंड, धन विधेयक जर राज्यसभेने 14 दिवसात लोकसभेकडे परत पाठवले नाही तर लोकसभेने सुरुवातीला संमत केलेल्या स्वरूपातील विधेयक दोन्ही ग्रहांनी संमत केले असे मानले जाते. तर हे ब विधान जे आहे ते करेक्ट आहे, अ विधान चूक आहे. आता बघा की धन विधेयक जे आहे, एखादं विधेयक हे धन आहे किंवा नाही हे डिसाईड करण्याचा सोल राईट जो आहे तो राईट कोणाचा आहे, तर तो लोकसभा सभापती आहे. लोकसभा सभापतीच तो मांडू शकतो. ठीक आहे, आणि एखादं विधेयक जर धनविधेयक आहे तर ते मांडायचं असेल तर त्याला राष्ट्रपतीची शिफारस लागते, अन्यथा ते आपल्याला मांडता येत नाही. आता यासंबंधी या धनविधेयक किंवा मनी बिल संबंधी राज्यसभेला मर्यादित अधिकार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ती त्या बिलामध्ये कुठली दुरुस्तीही सजेस्ट नाही करू शकत, जास्तीत जास्त शिफारस करू शकते. पण ती शिफारस जी केलेली आहे ते मानायलाच पाहिजे असं काही लोकसभेवर बंधन नाही. आणि याच्या बाबतीत जो निर्णय आहे तो लोकसभेच्या सभापतीचा निर्णय हा अंतिम राहतो. त्यामुळे 53चं उत्तर आहे फक्त ब विधान जे करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 2. 54 बघा, निवडणूक आयोग बाबतीत योग्य विधानाची निवड करा. आयोगाच्या संरचनेसंबंधी राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पहिलं विधान योग्य विचारले तर 324 हे इलेक्शन कमिशनचं स्ट्रक्चरबद्दल आहे, संरचनेबद्दल आहे, हे करेक्ट आहे. सेकंड आहे, निवडणूक आयुक्तांना केवळ अकार्यक्षमता, इनकॅपॅसिटी आणि दुर्वर्तन, मिसबिहेवियर या कारणांसाठी संसदेच्या दोन्ही ग्रहांनी विशेष बहुमताने संमत केलेल्या ठरावाच्या आधारे राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकते. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये जे मेन्शन आहे ते काय आहे की जर इलेक्शन कमिशनला निवडणूक आयुक्तांना जर काढायचं असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना ज्या ग्राउंडवर ज्या पद्धतीने काढता येतं त्याच पद्धतीने काढता येतं असं मेन्शन आहे. म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर आपल्याला त्यांच्या पदावरून पदच्युत किंवा काढायचं असेल आपल्याला तर त्यांना 2च ग्राउंडवर काढता येतं. एक म्हणजे ते इनकॅपॅसिटी जे संविधानामध्ये मेन्शन आहे, आणि मिसबिहेवियर या 2च ग्राउंडवर काढता येतं. त्यामुळे हे विधान जे आहे हे विधान करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. राज्यघटनेनुसार त्यांचा कार्यकाल 6 वर्ष आणि वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. तर हे राज्यघटनेमध्ये यांचा कार्यकाल जो आहे या कार्यकाल डिफाईन केलेला नाही आहे. त्यामुळे सी विधान जे आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. डी बघा, राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग पदासाठी पात्रता निकष सांगितलेले नाहीत. तर हे जे आहे हे डी विधान करेक्ट आहे. कुठलंही निवडणूक आयुक्त जे आहेत नेमताना त्यांची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, प्रशासनिक पात्रता काय असायला पाहिजे, प्रशासकीय असेल, न्यायिक पात्रता वगैरे किंवा कायदेशीर पात्रता आहे, तर अशा कुठल्याही गोष्टी मेन्शन केलेल्या नाही. त्यामुळे ड विधान जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे सी वगळून सर्व विधाने कशी आहेत, करेक्ट आहेत. तर 54चं उत्तर काय यायला पाहिजे, सी यायला पाहिजे. तर आणखी बघा की राज्यघटनेमध्ये कार्यकाल तर सांगितलेला नाहीच आहे. आता हे त्याचबरोबर जर इलेक्शन कमिशन रिटायर झाल्यानंतरही तो भारत सरकारच्या इतर ठिकाणी पदावर नेमणुकीवरही संविधानाने कुठलीही बंदी नाही घातली. तर त्यामुळं आपल्याला बरेच इलेक्शन कमिशन जे आहेत ते रिटायर झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची वेगवेगळ्या पदावर नियुक्ती केलेली आपल्याला आढळते. आता नवीन चावला जे रिटायर झाले मागच्या वेळेस त्यांचीही भारत सरकारने नेमणूक केलेली आहे. तर त्यामुळे हे बी आहे. आता हे विशेष बहुमत जे आहे की विशेष बहुमताने ग्रहाने विशेष बहुमत, तर विशेष बहुमताचा अर्थ काय आहे, तर त्या ग्रहाचं जे एकूण सभासद आहे त्यांचं बहुमत त्याच्या 50% आणि जी लोक तिथं उपस्थित आहेत त्या दिवशी
ठीक आहे, त्याच्या मतदानाच्या ठीक आहे 203 मतदान जर पडलं तर त्याला आपण विशेष बहुमत म्हणतो. म्हणजे काय की टोटल हाऊसच्या मेंबरशिपच्या मेजॉरिटी आणि प्लस जे प्रेझेंट आणि वोटिंग आहेत त्यांच्या 2/3 जर आपल्याला वोटिंग मिळालं तर आपल्याला काय म्हणता येईल, ते विशेष बहुमत म्हणता येईल. तर 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 55 बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी पात्रतेचे निकष कोणते? तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, करेक्ट आहे. किमान 35 वर्ष पूर्ण वय केलेले असावे. तर हे काही नाही आहे की वयाची कुठलीही अट संविधानामध्ये दिलेली नाही, वयाची अट नाही. तो भारताचा नागरिक असावा ही अट आहे. तो उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष न्यायाधीश असावा हेही करेक्ट आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते तो अग्रगण्य कायदेतज्ञ असावा, तर हेही करेक्ट आहे. ठीक आहे, की तो 5 वर्ष न्यायाधीश तरी असावा किंवा त्यांनी 10 वर्ष वकिली केलेली असावी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर ही त्याची अट आहे. तर फक्त बी आणि सी. ए जे आहे की किमान वयाची अट नाही आहे, भारताचा नागरिक असायला पाहिजे. तर आपल्याला काय येतं, बी आणि सी कुठं दिसतं, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 56 बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये गुन्ह्यासाठी खटला होऊन दोषी ठरवल्यास कोणत्याही गुन्ह्यासाठी क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला गेला आहे? पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट कोणत्या आर्टिकलनी आहे? तर ती आहे आर्टिकल 72. पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट जी आहे ती कोणती आहे? क्षमादानाचा अधिकार जो संविधानानेच राष्ट्रपतींना दिलेला आहे तो अंडर आर्टिकल 72 आहे. राज्यपालांना कुठल्या अंडर आर्टिकल मिळतो? हाच पार्डनिंग पॉवर राज्यपालांना सुद्धा आहे. तर ते कुठलं आहे? आर्टिकल 161. ठीक आहे, अंडर आर्टिकल 161 राज्यपालांनाही हे मिळतो. आता राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे की क्षमादानाचा, तर राज्यपाल देहदंडाची जर शिक्षा झालेली असेल किंवा लष्करी न्यायालयाने जर शिक्षा केलेली असेल तर या 2 शिक्षांमध्ये राज्यपाल माफी नाही देऊ शकत. भले ती देहदंडाची शिक्षा राज्याच्या कायद्यानेही झालेली असेल तर त्या कायद्यांमध्ये राज्यपाल माफ नाही करू शकत देहदंडाची, तर त्याच्यासाठी तुम्हाला राष्ट्रपतीकडेच जावं लागतं. तर 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57 बघा, राज्यघटनेतील समतेच्या अधिकाराबाबत योग्य विधानाची निवड करा. राईट टू इक्वॅलिटी फर्स्ट आहे. भारतीय प्रदेशात राज्य केवळ भारतीय नागरिकास कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असे कलम 14 मध्ये म्हटले आहे. अंडर आर्टिकल 14 जर आपण बघितलं तर ते म्हणतं की भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस, ठीक आहे, म्हणजे असा उल्लेख आहे ना की केवळ भारतीय नागरिकांसाठी, कोणत्याही व्यक्तीस, म्हणजे भारतीय नाही तर कोणत्याही व्यक्तीस. आता ही व्यक्ती जी आहे ही फक्त व्यक्ती नाही असू शकत, एखादी कंपनी असू शकते, एखादी वैधानिक संस्था असू शकते, एखादी बॉडी असू शकते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या म्हणजे जे काही कंपनी आहेत त्या सगळ्या ह्याच्या व्यक्ती या गोष्टीमध्ये आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांना कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. तर हे विधान जे आहे केवळ भारतीय, त्यामुळे अविधान चुकीचं आहे. कलम 14 मध्ये मांडलेले कायद्याचे राज्य हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे, बेसिक फीचर आहे. तर आहे कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, हे आपल्या घटनेचं मूलभूत फीचर आहे, करेक्ट आहे. कायद्यापुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, ही संकल्पना ब्रिटिश परंपरेतून स्वीकारलेली आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे अमेरिकन परंपरेतून घेतलेलं आहे. तर हेही करेक्ट आहे. फक्त अविधान जे आहे ते चुकीचं आहे. ब आणि क करेक्ट आहे. तर ब आणि क करेक्ट असलेला पर्याय क्रमांक आपल्याला 2 दिसतो. क्वेश्चन नंबर 58 बघा, पुढीलपैकी कोणते मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना आहेत? आता इथे बघा हा प्रश्न बघा, केवळ भारतीय नागरिकांना. आता केवळ भारतीय नागरिकांना असलेले जे हक्क आहेत तर ते हक्क कोणते आहेत? आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30. हेच जे फंडामेंटल राईट्स आहेत ते केवळ भारतीय नागरिकांना आहेत. हे सोडून जे काही फंडामेंटल राईट्स आहेत जे आपण याच्या आधी पण बघितलं की समतेचा अधिकार जो आहे, राईट टू इक्वॅलिटी जी आहे ती दोघांसाठी आहे ना की केवळ भारतीयांसाठी आहे. फक्त 15 जे आहे, आता हे 15 जे आहे ते काय आर्टिकल काय आहे? तर 15 आर्टिकल काय सांगतं की धर्म असेल, वंश असेल, जात असेल, लिंग असेल, जन्मस्थान असेल, या आधारावर तुम्हाला वेगळं करता येणार, डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. 16 कशाची आहे की सार्वजनिक क्षेत्रामधल्या समान संधीबद्दल आहे.
19 कशाबद्दल आहे तर अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्य, संघटना, सदस्य, फिरणं, संचारसाठी असेल किंवा व्यवसाय करण्यासाठी असेल किंवा स्थायिक होण्यासंबंधी असेल, तर या संबंधी 19 आहे, ते पण करेक्ट आहे. हे काय आहे की मायनॉरिटी रिलेटेड आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे, अल्पसंख्याकांची भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल ते जपण्याबद्दलचा अधिकार आहे आणि अल्पसंख्याकांच्या जी संस्था आहे त्यांचं प्रशासन चालवण्याचा अधिकार कोणालाही इतरांना ढवळाढवळ करता येणार नाही, ते अंडर आर्टिकल 30 आहे. तर ही सर्वचे सर्व फक्त काय आहेत की भारतीय नागरिकांना, हे सोडून जे असतील ते दोघांसाठी आहेत. म्हणजे आता ह्याच्यात 20 आहे का? नाही. त्यामुळे हे काय केवळ भारतीयांसाठी नाही आहे. कलम 21 आहे का? नाही. कलम 23 आहे का? नाही. 26 आहे का? नाही. 28 आहे का? नाही. तर म्हणजे केवळ भारतीयांसाठी असलेलं आहे काही की नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. 59 बघा, संसदेच्या साध्या बहुमताने सिंपल मेजॉरिटी घटनेतील पुढीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये बदल करता येतो? आता घटना दुरुस्ती संबंधी जे आर्टिकल आहे आपल्याला माहिती आहे 368 आहे आणि 368मध्ये फक्त 2च प्रकारच्या बहुमताबद्दल किंवा घटना दुरुस्तीबद्दल मेन्शन केलेलं आहे. ते कुठली 2 आहेत? एक आहे विशेष बहुमत आणि दुसरं आहे विशेष बहुमत प्लस मोर दॅन 50% स्टेट्सकडून ते रेटिफाय झालं पाहिजे किंवा ते पास झालं पाहिजे. आता विशेष बहुमतामध्ये काय येतं? आता सांगितलं की विशेष बहुमतमध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे काय की टोटल मेंबरशिप जे त्या हाऊसची आहे किंवा संसदेची आहे, टोटल मेंबरशिपचं बहुमत म्हणजे 50% प्लस 1 आणि प्लस जी लोक त्या दिवशी प्रेझेंट आहेत आणि वोटिंग करतात त्यांच्या 2/3. तर ह्या 2 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर त्याला विशेष बहुमत म्हणतो. ते विशेष बहुमत आणि संविधानामध्ये काही गोष्टीत बदल करायचा फक्त विशेष बहुमताने करता येतो. काही गोष्टींमध्ये जो बदल करायचा असेल तर विशेष बहुमत आणि प्लस राज्यांचीही परमिशन लागते. पण राज्यांचे जे विधिमंडळ आहे किंवा विधानसभा आहे त्यांनी जे पास करायचं आहे ते फक्त सिंपल मेजॉरिटीने पास करायचे. जसं संसदेमध्ये ते विशेष मेजॉरिटी आहे पण ह्यांच्याकडे सिंपल मेजॉरिटीने पास करायचं आहे. त्यामुळे हे सिंपल मेजॉरिटी जे आहे हे काही अंडर आर्टिकल 268 नाही. 268 अंडर हेच आहे. सिंपल मेजॉरिटीने चेंज करता येतं. तर ते चेंज खालीपैकी कुठल्या गोष्टीमध्ये करता येईल असा ते प्रश्न आहे. एक, सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा वाढवणे, करेक्ट आहे. मतदारसंघाचे परिसीमन, ठीक आहे, डिलिमिटेशन कमिशन वगैरे. नवीन राज्याची निर्मिती, येस हे पण आहे. नवीन राज्य निर्मिती असो, विस्तार असो, एखाद्या राज्याचा भूभाग काढून घेणं असो किंवा एखाद्या राज्याला भूभाग देणं असो, हे सगळे याच्यामध्ये जातात. अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जमातीचे प्रशासन, परिशिष्ट 5. आता हे बघा, परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6 या दोन्हीमध्ये प्रशासनासंबंधी जे काय चेंजेस आहेत हे सिंपल मेजॉरिटीने करता येतात. म्हणजे सिंपल मेजॉरिटीने हे चारी गोष्टी करता येतात. त्यामुळं 59चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. 60 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात सर्व शंका व विवाद यांची चौकशी सर्वोच्च न्यायालय करते व त्यावर निर्णय देते, करेक्ट आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधात जर काही वाद असेल, शंका असेल, विवाद झालेला असेल तर त्याची चौकशी कोण करतं? सर्वोच्च न्यायालय करतं आणि त्यावर निर्णयही ते देतात आणि त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम असतो, ठीक आहे. ते त्याच्याविरुद्ध चॅलेंज नाही करता येत. आता सर्वोच्च न्यायालयाने, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरवली तर सर्वोच्च न्यायालयाचे जाहीर करण्याच्या तारखेपूर्वी राष्ट्रपतींनी केलेल्या कृती अवैध ठरवून त्या कृतीचा प्रभाव कायम राहत नाही. तर हे चुकीचं आहे. ज्या दिवशी समजा सुप्रीम कोर्टने जे आहे की ती निवडणूक अवैध ठरवली आणि अवैध ठरवल्यानंतर त्या दिवसापासून पुढे जे निर्णय घेतले जातील, त्याच्या आधी जे राष्ट्रपती पदावर बसलेल्या माणसांनी जे निर्णय घेतील त्याचा प्रभाव, त्या कृतीचा प्रभाव किंवा त्या कृती ज्या आहेत ती अवैध ठरत नाहीत, तर त्या वैधच असतात. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान चूक आहे. फक्त त्याच्यातलं 60चं पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 61 बघा, 61 इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून पुढीलपैकी कोणते घटक व्यक्त होतात? प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमधून आपल्याला काय काय रिफ्लेक्ट होतं किंवा दिसतं आपल्याला? पहिलं आहे राज्यघटनेच्या अधिकारांचा स्रोत. हे रिफ्लेक्ट होतं का, दिसतं का? तर होतं. कुठं दिसतं? तर ते अधिकाराचा स्रोत त्यांनी काय सांगितलं आहे? तर आम्ही भारताचे लोक, म्हणजे हे अधिकाराचा स्रोत कोण आहे? भारतीय जनता, ठीक आहे. आम्ही भारतीय लोक, की आम्ही भारताचे लोक असा उल्लेखच आहे, ठीक आहे, की भारतीय जनतेकडून हे अधिकार मिळालेले आहेत, करेक्ट आहे. भारतीय राष्ट्राचं स्वरूप, आता भारतीय राष्ट्राचं स्वरूप आपल्याला दिसतं का? तर दिसतं. काय आहे?
की सार्वभौम आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य किंवा प्रजासत्ताक असा घटनेमध्येच उल्लेख आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पण आपल्याला दिसतं. राज्यघटनेची उद्दिष्ट, तर राज्यघटनेची उद्दिष्ट आपल्याला सरनाम्यामधून रिफ्लेक्ट होताना दिसतात का? तर दिसतात. न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समानता आहे, बंधुता आहे. ही जी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट आपल्याला इथून दिसतात, राज्यघटनेची उद्दिष्टे. आता राज्यघटना स्वीकृत केलेलीचा दिनांक, तर तो आपल्याला दिसतो का? तर तो दिलेलाच आहे ना. काय दिलेलं आहे? 26 नोव्हेंबर 1949. ते चारही जी गोष्टी आहेत ह्या सरनाम्यामध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळं याचं उत्तर काय यायला पाहिजे? वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 62 बघा. अयोग्य विधानांची निवड करा. मूलभूत हक्क हे कायदेशीर बंधने आहेत, तर मार्गदर्शक तत्वे ही नैतिक बंधनं आहेत. आता मूलभूत हक्क हे कायदेशीर बंधनं आहेत, तर कायदेशीर बंधनं आहेत का? आहेत. मूलभूत हक्कांचा जर समजा तुमचा अधिक्षेप झाला किंवा ते पाळले गेले नाही, तर याच्या विरोधात आपल्याला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये दाद मागता येते. पण त्याच बाबतीमध्ये जर आपण राज्याचे मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे जर एखाद्या राज्याने पाळले नाही किंवा त्याला पाळण्यासाठी फोर्स करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाता येत नाही, त्यामुळे ते केवळ नैतिक आणि राजकीय बंधनं आहेत. तर हे करेक्ट आहे. पहिलं विधान जे आहे करेक्ट आहे. देशात राजकीय लोकशाही स्थापन करण्याचे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे. तर देशात राजकीय लोकशाही स्थापन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट नाही आहे, तर ते मूलभूत हक्कांचं, ठीक आहे, मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे. आणि मार्गदर्शक तत्वाच्या आधारे आपल्याला देशामध्ये सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही, ठीक आहे, आर्थिक लोकशाही हे स्थापन करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहेत. त्यामुळं हे जे पर्याय बी आहे तो येणार नाही. 62 उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. 63 बघा. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत? 1. लिखित राज्यघटना हे वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था हे पण वैशिष्ट्य आहे. धर्मनिरपेक्षता हे पण वैशिष्ट्य आहे. एकेरी नागरिकत्व, ठीक आहे, आपल्या इथं अमेरिकेसारखं राज्याचं आणि केंद्राचं असं काय नागरिकत्व असत नाही, एकच नागरिकत्व असतं. त्यामुळे ही चारही जे गोष्टी आहेत त्या करेक्ट आहेत. त्याचं उत्तर येतं 63 वरील सर्व. 64 बघा. स्थायी समितीच्या स्टँडिंग कमिटी कार्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समावेश होत नाही. आता स्टँडिंग कमिटी ज्या आहे त्या स्टँडिंग कमिटीच्या रोलवर आहे. लोकसभेत चर्चा होण्यापूर्वी व त्यावर मतदान होण्यापूर्वी संबंधित मंत्रालयाच्या किंवा विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर विचारविनिमय करणे, तर हे आहे. सेकंड, संबंधित मंत्रालयाशी व विभागाशी निगडीत विधेयकांचे परीक्षण करणे, तर हेही आहे. संबंधित मंत्रालयाच्या दैनंदिन कामकाजात लक्ष देणे. आता हे दैनंदिन कामकाजात लक्ष द्यायचं नाही, हे मेन आहे, ठीक आहे, की त्यांच्या बंधनावर आहे की त्यांना दैनंदिन कामामध्ये लक्ष देणं अलाव नाही आहे. फक्त त्यांना संबंधित मंत्रालयाच्या विभागाचे जे निगडीत विधेयक आहेत त्याचं परीक्षण करणं आणि अनुदानाच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करणं, या दोनच गोष्टी आहेत. त्यामुळे हे सी आहे ते येणार नाही. याचं उत्तर यायला पाहिजे, यापैकी नाही म्हणता येतं, केवळ सी यायला पाहिजे, ठीक आहे. तर 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65 बघा. विधान परिषदेबाबत काय खरे आहे? राष्ट्रपतीच्या आणि राज्यसभेतील राज्याच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीत सहभागी होत नाहीत. हे करेक्ट आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जो मतदार असतो त्या मतदारामध्ये फक्त विधानसभेचे निवडून आलेले सदस्य असतात. त्यामुळं आणि राज्यसभेतील जे राज्यांचे प्रतिनिधी निवडले जातात त्याच्यातही मतदान करण्याचा विधान परिषद सदस्यांना अधिकार नसतो. त्यामुळे हे करेक्ट आहे. सेकंड, विधान परिषदेचे अस्तित्व विधानसभेच्या इच्छेवर अवलंबून असते. ते ही करेक्ट आहे की विधानसभाच डिसाईड करते की राज्यामध्ये विधान परिषद निर्मिती करायची का नाही, आणि जर समजा ती काढून टाकायचं असेल किंवा ती नष्ट करायची असेल तर त्यासंबंधीही ठराव जो आहे तो विधानसभाच घेते आणि संसदेकडे पाठवते. तर हेही विधान करेक्ट आहे. अविश्वासदर्शक प्रस्ताव संमत करून विधान परिषद मंत्रिमंडळ पदच्युत करू शकत नाही. तर अविश्वासदर्शक जो नो कॉन्फिडन्स मोशन आहे ती केवळ आणि केवळ कुठे येते? विधानसभेतच येते, ठीक आहे. तर विधान परिषदेमध्ये नाही. तर हेही करेक्ट आहे. तिन्ही विधानं जी आहेत ती विधान परिषदेच्या बाबतीमध्ये करेक्ट आहेत. तर 65चं उत्तर यायला पाहिजे वरील